नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। पुन्हा एकदा ज्ञानराधा विषय घेऊन तुमच्या समोर आलोय। ज्ञानराधा विषय जोपर्यंत मार्गस्थ होणार नाही, जोपर्यंत ठेवीदारांचे पैसे त्यांच्या हातात पडत नाही, तोपर्यंत ज्ञानराधा हा विषय सातत्याने मार्गक्रमण करत राहायचा। कारण की या संदर्भातून जोपर्यंत या गोष्टीचा न्याय आणि शासनाच्या जो हलगर्जीपणाचे धोरण आहेत, ते हलगर्जीपणाचे धोरण या सर्वसामान्य नागरिकांच्या सोबत होऊ नये यासाठी हा अट्टहास। मित्रांनो, ज्या पद्धतीनं ज्ञानराधाचा प्रवास चालू आहे आणि ज्ञानराधाच्या प्रवासामध्ये आता गती आल्यासारखा आम्हाला भासू लागलाय। ज्या पद्धतीनं प्रकाश सोळंके किंवा बबनराव लोणीकर हे आता विधान भवनात आपला आवाज उठवून सर्वसामान्य लोकांच्या संदर्भातून प्रश्न मार्गस्थ व्हावा याच्यासाठी प्रयत्नशील आहेत। पण खऱ्या अर्थानं गेल्या 15 महिन्यात जर कार्यकाल काढला तर ज्या पद्धतीच्या कारवाया या ज्ञानराधाच्या संदर्भातून करण्यात आल्या, त्याच्यात ईडीच्या असतील, आर्थिक गुन्हे शाखेच्या असतील किंवा ठिकठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये सर्वसामान्य ठेवीदारांसोबत केलेला जो त्यांचा सलोखा असेल, तो सलोखा नव्हता, तो सर्वसामान्य माणसाला मिठीस धरण्याचा तो प्रयत्न होता। कारण प्रशासनाने एकच गोष्ट अंगीकारली की प्रशासनानं स्वतःच्या अंगावर जेवढं कमी येईल, स्वतःच्या डोक्यावर कमी जितका भार येईल तेवढा कमी भार करून सर्वसामान्य माणसाला विठीस धरण्याचा कार्यक्रम या प्रशासनाने लावला होता। वास्तविक स्वरूपात जेव्हा एखादा गुन्हा घडतो, तो कोणत्याही स्वरूपात असेल, त्या गुन्ह्याचा निकष हा तिथल्या परिस्थितीवर अवलंबून नसावा, तर त्या माणसाची जी काही अवस्था आहे त्या अवस्थेवर अवलंबून असावं। कारण ज्या पद्धतीनं जे 20, 22, 26 आकडे आत्महत्याचे येत आहेत, ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला विठीस धरून या सुरेश कुटेंनी समाज व्यवस्था सगळी धुळीस मिळवली आणि समाजामधला जो आज एकमेकांबद्दलचा विश्वास आणि एकमेकांची जी एक जो आपुलकी होती ती आता नाहीशी होऊ लागली। म्हणतात ना, पैसा हा प्रेमाची कात्री आहे। ज्या ज्या ठिकाणी पैशाचा व्यवहार होतो, तो व्यवहार जर सुरळीत झाला तर प्रेम वृद्धिगत होतं, आणि ज्या ठिकाणी व्यवहार अडकला किंवा थोडंसं टालवाटोली झाली की माणसाचं प्रेम, चांगले संबंध सुद्धा खराब होतात। ते व्यवहाराचा अलिखित नियम आहे आणि ते होणारच। परंतु ज्या पद्धतीने प्रशासनाने या व्यवहाराला आपल्या उघड डोळ्यांनी करायला पाहिजे होतं, त्या पद्धतीने त्यांनी त्याला हाताळलं नाही आणि खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये जी 15 महिन्याचा जो कार्यकाल हा अधांतरित लटकण्यात गेला, तो या प्रतारणेमध्ये ठेवीदार कोणत्या कोणत्या परिस्थितीतून गेला किंवा त्याला काय काय परिस्थित्या सहन कराव्या लागल्या या ठेवीदारांनाच माहिती आहे। कारण की ज्याचं जळतं त्यालाच कळतं, ज्याचं जळत नाही त्याला काय करणार। आणि याच्यात खूपशे असे विषय होते की त्याच्यात या प्रशासनाला, पोलीस प्रशासनाचा मधील सुद्धा जवळपास 10 ते 15% जनता अडकलेली आहे। कारण की काही वेळेस जेव्हा सुरेश कुटेंना कोर्टात हजर केलं जायचं किंवा सुरेश कुटेंना ज्या पद्धतीनं कस्टड्यात दिल्या जायच्या ना, त्यावेळेस हेच लोक त्याचा संरक्षण भिंत म्हणून असायची, परंतु त्या कायद्याने हात बांधल्यामुळं त्यांना या गोष्टीमध्ये पाहिजे त्या पद्धतीच्या ऍक्शन्स घेता आलेल्या। कारण की ती कायदा आणि सुव्यवस्था जपण्याची जी शपथ घेतली ना, ती शपथ त्यांना आडवी येत होती। तसंच न्यायालयीन परिस्थिती सुद्धा झालं। अनेक वकील या ज्ञानराधामध्ये डिपॉझिटर होते आणि त्या वकिलांचे पैसे या ज्ञानराधामध्ये अडकलेल्यामुळं कुटे साहेबांची एकही तारीख हे वकील महोदय कधी सोडत नव्हते। कारण की ज्या पद्धतीनं हा विषय मार्गस्थ होईल त्या पद्धतीने त्यांच्या पैसे येण्याची आशा त्यांनाही लागून राहायची। सर्वसामान्यतः वादीलच होते। जशा अफवा पसरायच्या, जशा बातम्या पसरायच्या, त्यावर विश्वास ठेवून हे सर्वसामान्य माणसाने या 15 महिन्याचा कार्यकाल आपला उलटला। पण वास्तविक परिस्थितीमध्ये आत्ताच्या परिस्थितीत तरी काय? आजच्या परिस्थितीमध्ये MPID ऍक्ट प्रमाणे ज्या गृह मंत्रालयाने त्याला मंजुरी दिली, त्याच्यात प्रॉपर्ट्या सगळ्या अटॅच करण्यात आल्या। सगळ्या नाही म्हणता येणार, कारण की त्यांची ही ती दुटप्पी वातावरण आहे। कारण की या MPID ऍक्ट मध्ये न त्यांची 30 गावची डेअरी आहे, न त्या संदर्भातून या संचालकांच्या एकूण प्रॉपर्टीचा कसला हिशोब आहे, न कसल्याही पद्धतीचा जो
सुरेश कुटे आणि फॅमिली हा विषय मांडून बाकीच्या गोष्टीला आवरण्याचा प्रयत्न आहे. हे कशासाठी हो? कारण ज्या पद्धतीनं हे तपास यंत्रणा तपास करत होता तेव्हा त्या तपास यंत्रणेने या तपासामध्ये फक्त ज्ञानराजाच केंद्रीभूत केली आणि ते करणं गरजेचं आहे. पण ज्ञानराजाच्या माध्यमातून ज्ञानराजाचे चेअरमन आणि तिरुमला ऑइल इंडस्ट्रीजचा जो संस्थापक हे एकच आहे. जरी नाण्याच्या जरी दोन बाजू वेगवेगळ्या असतील तरी हे सगळं एकच होतं. आणि ज्या पद्धतीनं सर्वसामान्य ठेवीदारांना वाटत होतं की ज्या डॉलरला पाहून सर्वसामान्य ठेवीदारांनी या ज्ञानराजामध्ये पैसे गुंतवणूक केली आणि गुंतवणूक केल्यानंतर खऱ्या अर्थानं या तिरुमला ऑइल इंडस्ट्रीच्या संदर्भातूनही जे पावलं उचलायला हवी होती ते प्रशासनानं उचलली नाही. आता विषय येतो तो अडकाअडकीचा. मग प्रशासनानं ज्या पद्धतीच्या कवायती केल्या, 6 लाख रुपये जप्त केले, 73 ग्राम सोनं जप्त केलं, पाव किलो चांदी जप्त केली. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सर्वसामान्य ठेवीदारांच्या संदर्भातून आज ज्या पद्धतीच्या कवायती तुमच्याकडून होत आहे, कारण की आता मुद्देमालही तुमच्या हातात आहे, वास्तविक परिस्थिती तुमच्या हातात आहे आणि ज्या पद्धतीने तपास यंत्रणा आता कामाला लागल्यात त्या तपास यंत्रणेच्या माध्यमातून ज्या काही क्रीम प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टी आता खऱ्या अर्थानं धडाधड ऍक्शन घेऊन, कारण की ज्या पद्धतीने जितक्या जलद गतीनं याच्यावर उपविभागीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि उपविभागीय अधिकाऱ्याकडून या प्रॉपर्टीचा सर्वे सुरू आहे. हे सर्वे करत असताना खऱ्या अर्थानं आता जितक्या मोकळ्या प्रॉपर्टी आहेत, कारण की कुठेंनी काही विषय सोपा ठेवलेला नाहीये. अनेक बँकेच्या जवळपास 90च्या जवळपास बँका आहेत की त्यांचे कर्ज या कुठेंच्या डोक्यावर आहे. पण त्याच्यात दिलेल्या मॉर्गेज प्रॉपर्ट्या किती आहेत, त्याच्यातून क्लीन प्रॉपर्ट्या किती आहेत, आता हे हुडकणं गरजेचं आहे. आणि 80 पैकी तरी हातात किती लागणार आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं आता या सगळ्या गोष्टी जरी पटलावर असतील तर ह्याच्यातून खरा जो जलद गतीचा मार्ग आहे आता ते प्रशासनानं निवडणं गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीने व्यावसायिकांच्या नियुक्त्या यावर करण्यात आलेल्या आहेत तर व्यावसायिकांच्या माध्यमातून ज्या परिस्थितीत आज फक्त 2 शाखा उघडण्यात आल्यात, त्या 2 ते 3 शाखा उघडण्यात आल्यात, त्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या 51 शाखा आणि इंदोर मधली 52 शाखा यांचा सगळ्यांचा हिशोब आणि ताळमेळ लावणं गरजेचं आहे. कारण की घोड्या हरळी खा म्हणून घोडा काय हरळी खाणार नाही, किंवा राज्य व्यवस्थेला किंवा लोकप्रतिनिधींना ज्या पद्धतीचे भाषणबाजी करून सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्यापुरताच विषय नाहीये. कारण की बोलणं सोपं असतं, करणं अवघड असतं. आणि करणं हे जेव्हा कवायती सुरू होतात कामाच्या, तेव्हा कामाच्या कवायतीमध्ये काय काय अडचणी येतात ना ते कळणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रस्ताव मांडला, प्रस्ताव मंजूर केला, प्रस्तावाच्या संदर्भातून अधिकारी नेमलाय, परंतु या अधिकाऱ्या नेमल्यानंतर ज्या पद्धतीनं एखादा खटला हा फास्ट ट्रॅकवर चालवला जातो त्या पद्धतीनं ही जीवन आवश्यक आणि जीवन मरणाचा प्रश्न म्हणून हा विषय फास्ट ट्रॅकवर चालवणं गरजेचं आहे. कारण की ज्या पद्धतीच्या परिस्थित्या या ठेवीदारांनी भोगल्या ना त्या परिस्थित्या तुम्हाला भोगावं लागू नयेत. ज्याचं जळतं त्यालाच कळतं हे जे मी वाक्य वापरलं त्याचं कारणच ही आहे की ज्या ज्या परिस्थितीतून हा ठेवीदार गेलाय ना त्या परिस्थितीत तुम्ही स्वतःला ठेवून बघितलं तर खऱ्या अर्थानं या माणुसकीची या परिस्थितीची जाणीव तुम्हाला होईल. आज बोलायला सोपं असतं आणि बोलताना ही तारतम्य ठेवलं पाहिजे की नेमकं आपण कोणत्या परिस्थितीत बोलतोय. पण वास्तविक स्वरूपात ज्या मध्यमवर्गीयाची जी कुचंबना झालेली आहे, या मध्यमवर्गीयाला ज्या पद्धतीने विटीस धरून या संदर्भातून जी काही कवायती तुम्ही करायला लावल्यात ना आता त्या कवायती बंद करा. कारण या पद्धतीच्या कवायतीमुळे हा मध्यमवर्गीय पूर्ण वैतागलाय आणि या वैतागलेल्या मनस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं तुमच्या प्रत्येक गोष्टीवर हो सकारात्मक विचार करून तुमच्या होला हो लावणारा हा मध्यमवर्गीय खऱ्या अर्थानं प्रशासकीय अडचणीमध्ये येऊ नये याची तसदी आता तुम्हाला घेणं गरजेचं आहे. कारण अन्याय होताना अन्याय करणं सोपं असतं पण अन्यायातून न्याय मिळवून देणं खूप अवघड आहे याची आता जाणीव या प्रशासनाने आणि शासनाने ठेवणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं
हा मध्यमवर्गीय आपल्या मुलांचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आपल्या स्वतःच्या पोटाला चिमटा घेतो, मुलांच्या हौशेमौजेला चिमटा घेतो आणि सर्वसामान्य परिस्थितीमध्ये आपली गरजा कशा भागवता येतील आणि आपल्या मुलांना भवितव्यात 2 रुपये कसे ठेवता येतील याच्याकडेच हा ध्यास असतो. परंतु या सगळ्या गोष्टीला फाटा मारून तुम्ही तुमच्या पद्धतीचे मनमानी कारभार जर करत असताल आणि ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीची जी इत्तिंभूत माहिती आहे ती लपवत असताल ना, तर खऱ्या अर्थानं दोषी तुम्ही ठरणार आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळं या ज्ञानराजाच्या संदर्भात ज्या तपासात यंत्रणा ज्या पद्धतीने कामाला लागल्यात किंवा ज्या पद्धतीने काम करतायत त्याच्या सगळ्या दाखले आणि सगळ्या प्रक्रिया ह्या जितक्या लवकर मार्गस्थ होतील आणि लवकरात लवकर या प्रश्नाचा जो निवाळा होईल ना, तेच आज समाजाच्या भल्यावर आहे. कारण की ज्या पद्धतीने आता ही दुसरी लगनसराई सुरू झालेली आणि या दुसऱ्या लगनसराईमध्ये ज्या पद्धतीनं आजपर्यंत आश्वासनावर तेवत ठेवलेले नाते ते पुन्हा मोडकळीस येऊ नये याची तजवीज जर शासनाने केली तर खऱ्या अर्थानं ते सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाल्यासारखं. अशा अनेक प्रश्नातून अनेक विषय समोर येत आहेत. त्यामुळं याच्या ज्या काही तपासण्या आहेत, याच्या ज्या स्क्रुटण्या आहेत, याच्या ज्या समीक्षा आहेत त्या खऱ्या अर्थानं प्रशासनाने आणि शासनानं लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर घेऊन या लोकांना ज्या पद्धतीने न्याय देता येईल याचीच काळजी घ्यावी आणि सर्वसामान्य माणसाला जो विठीस धरलेला प्रश्न आहे तो निर्वाळा करून ज्ञानराजासारखा क्लिष्ट प्रश्न कशा पद्धतीने सोडवतो याचीच काळजी घ्यावी. नमस्कार.